नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मुंबईतल्या खार इथल्या नामांकित पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बसमध्ये चक्क गिअरऐवजी या ठिकाणी बांबूचा वापर करण्यात आला होता आणि हा बांबू निघाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि स्कूल बस BMW गाडीला आदळून या ठिकाणी अपघात झालाय. या प्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आल्यानंतर स्कूल बस चालकाला अटक करण्यात आली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे गिअर स्टिक बिघडल्यानं 3 दिवस या ठिकाणी बांबूचा वापर करून बस चालवण्यात येत होती. आणि मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. मनोज, अत्यंत भयानक आणि भीतीदायक असा हा प्रकार आहे. मुलांचा जीव धोक्यात घालण्यासाठी खरं तर कोण जबाबदार म्हणायचं? आता शाळा प्रशासन की पालकांचं खरं तर लक्ष असणं देखील गरजेचं होतं. त्यामुळे आता या संदर्भात काय तपशील मिळतोय? अगदी बरोबर. अतिशय हा धक्कादायक प्रकार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना या बसमधून शाळेत नेल्या जाते त्या बसचा जो गिअर स्टिक आहे ती गिअरची स्टिकच तुटलेली आहे आणि जो चालक आहे त्यांनी जुगाड करून एक बांबूची स्टिक घेतली आणि त्याला लावून तो गिअर टाकत होता. एकंदरीतच हा एकदम धक्कादायक प्रकार आहे. आणि हा धक्कादायक प्रकार तेव्हा उघडकीस आला की काल सकाळी जेव्हा हा बस चालक बस घेऊन जात असताना एका BMW कारला त्याचा धक्का लागला. त्या BMW कारच्या मालकाने याची बस बाजूला केली आणि आतमध्ये बघितलं तर हा धक्कादायक प्रकार त्याच्या समोर आला. त्याने लगेच मोबाईलमध्ये हा व्हिडिओ सुद्धा शूट केला आणि त्यानंतर त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर निष्काळजीपणे बस चालवण्याचा गुन्हा सुद्धा दाखल केला. एकंदरीतच हा प्रकार जो आहे हा शाळा प्रशासनाच्या सुद्धा लक्षात यायला पाहिजे होता किंवा आला असेल तर त्यांनी तात्काळ दुरुस्ती करायला पाहिजे होती. परंतु असं कुठलंही झालं नाही. कारण गेले 3 दिवसापासून हा चालक जो आहे तो ही अशा प्रकारची गाडी चालवत असल्याचं पोलिसांकडनं कळतंय. जर 3 दिवसापासून अशी गाडी चालवत असताना जर असे प्रकार घडला असता, एखादी मोठी दुर्घटना घडली असती तर त्यावेळेस मात्र प्रशासनाने फक्त चालकावरच ही जबाबदारी ढकलून दिली असती का किंवा स्वतः जबाबदारी घेतली असती का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एकंदरीतच आता मुंबईतल्या नामांकित शाळा जर अशा प्रकारच्या गाड्या चालवत असतील किंवा चालक चालवत असतील तर मुलांचं भविष्य किती सुरक्षित आहे हा प्रश्न सुद्धा समोर येतो. त्यामुळे अगदी पालकांनी खरं तर जातीनं या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. आणि मनोज, या संदर्भात शाळा प्रशासनाकडून काय सांगण्यात आलंय? अद्याप शाळा प्रशासनाकडनं कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. एकंदरीत हा जो प्रकार आहे हा त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता असल्यामुळे सध्या तरी शाळा प्रशासनाकडनं कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. अगदी मनोज, आणि हे प्रकरण गांभीर्याने घेणं खरंच गरजेचं आहे कारण मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे पालकांनी देखील सतर्क राहणं हे अत्यंत महत्त्वाचं. धन्यवाद मनोज या माहितीसाठी.